नमस्कार मित्रांनो, माझं नाव विनोद सननसे. मी शेंगोळा गावचा राहणार आहे. मित्रांनो, मला काही काम नसल्यामुळं मी असं ठरवलं की मी एक यूट्यूब चॅनल ओपन करू आणि माझ्या सबस्क्रायबर लोकांपर्यंत मी चांगले चांगले व्हिडिओ पोहोचवू. आपल्या महाराष्ट्रामध्ये चांगले चांगले पर्यटन स्थळं आहे मित्रांनो, आणि डोंगरं डांगरं नद्या नाले नुले यासारखे मी सगळं काही व्हिडिओ तुमच्याला पोहोचणार आहे मित्रांनो. माझ्या चॅनलचं नाव विनोद सननसे असं आहे आणि हा माझा पहिलाच ब्लॉग आहे. माझ्या चॅनलला मित्रांनो लाईक आणि सबस्क्राईब करा आणि शेअर करा. मला तुमच्या सपोर्टची गरज आहे मित्रांनो. आपण आज आलो आहे जामनेर तालुक्यातील गोद्री या गावामध्ये. मित्रांनो, या गावामध्ये जो डोंगर आहे मित्रांनो, सर्वात उंच डोंगर आहे आणि या इथे जे काही दृश्य आपल्याला बघायला दिसणार आहे मित्रांनो, हे पूर्ण महाराष्ट्रामध्ये कुठेच दिसणार नाही. इथं खूप मोठा धबधबा आहे मित्रांनो. तो धबधबा मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे मित्रांनो. माझ्या चॅनलला मित्रांनो लाईक आणि सबस्क्राईब करा आणि शेअर करा. मला तुमच्या सपोर्टची गरज आहे मित्रांनो. चला आपण आता आपल्या मोटरसायकलकडे जाऊ आणि मोटरसायकलवर बसल्यानंतर आपण डोंगराकडे रवाना होऊ. डोंगर मित्रांनो असा आहे, हा रस्ता म्हणजे एवढा खूप सुंदर मेहनतीने कोरला आहे की आपण पाहून त्याला दंग होऊन जातो. चला, आपली गाडी ते तिकडे लावलेली आहे. हा आपला जायचा रस्ता आहे. आपण शॉर्टकट पण गेलो असतो, पण काय तिथं गवत खूप मोठं आहे त्याच्यामुळं आपण इकडूनच जावं. आता आपण रस्त्यावरती आलो आहे. ती आपली गाडी आहे मित्रांनो. चला तर मित्रांनो, आपण आता त्या डोंगराकडे जातो. मी तुम्हाला चांगला डोंगर दाखवणार आहे. चला आपण त्या डोंगराकडे जातोय आता. बघा मित्रांनो, किती सुंदर दृश्य आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. एवढा सुंदर नजारा आपल्याला महाराष्ट्रामध्ये कुठेही बघायला मिळणार नाही मित्रांनो. मित्रांनो, आपण आता उंच डोंगरावरती आलो आहे आणि ही डोंगराची सर्वात उंच भाग आहे. तुम्हाला दिसत आहे मित्रांनो, मागे जम्मू काश्मीरपेक्षाही अतिशय सुंदर नजारा या ठिकाणी तुम्हाला दिसत आहे. पावसाळ्याच्या वेळेस या ठिकाणी लोक पिकनिकला येतात आणि खूप काही एन्जॉय करतात मित्रांनो. पाहू शकता या ठिकाणचा नजारा कसा आहे. मित्रांनो, बघा किती छान आणि सुंदर असा हा नजारा आपल्याला या ठिकाणी दिसतोय. मित्रांनो, जम्मू काश्मीरमध्ये जसा नजारा असतो तसा आपला नजारा आपला या महाराष्ट्रामध्ये दिसून येत आहे. हे जे आपल्याला चित्र दिसतंय मित्रांनो, ही डोंगराची खालची पातळी आहे. आपण याच ठिकाणाहून डोंगरावरती चढलो होतो मित्रांनो.
मित्रांनो, जसं की आपण पाहत आहात या ठिकाणी मित्रांनो लोकांची बसण्याची व्यवस्थापन करणं चालू आहे. कामाची तयारी खूप जोराने या ठिकाणी चालू आहे मित्रांनो. इथं गेल्यानंतर आपण या ठिकाणी आराम करू शकतो. हे बघा, इथं खुर्च्या ठेवण्यात आलेल्या आहे. मित्रांनो, आता आपण सर्व डोंगर बघितला, छान सुंदर नजारा बघितला. मित्रांनो, आता आपण आपल्या दुसऱ्या भागामध्ये धबधबा बघायला जाणार आहोत. तर दुसरा भाग नक्कीच बघा मित्रांनो. चला आपण आता त्या धबधब्याकडे जाऊया.